अरे बाबा, निवडणूक आयोगाचा कोण असेल तर हे बोलतात, लोक बोलतायत, नाहीतर माझ्यावर येईल. काय काय म्हणाले तुम्ही? काय म्हणाले? तिकडून पण आवाज आला ना काहीतरी. काय म्हणाले तुम्ही? महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्या चरणी विनम्रपणे अभिवादन करून हिंदुस्थानची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो. तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मी तुमच्या समोर संवाद साधतोय. ते अनंत उपकार ज्यांचे आमच्यावर आहेत, ते देशासाठी बलिदान पत्करलेले माथेरानचे सुपुत्र बाई कोतवाल, मानिवलीचे सुपुत्र शहीद हिराजी पाटील, त्यांचे सारे सहकारी, या सर्वांना विनम्रपणे अभिवादन करतो. शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो. शाहू महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी परिवर्तन सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, शेवटच्या टोकावर बसलेले, इकडे असलेले, स्टेजवर असलेले सगळे सुधाकर घारे, तुम्हाला माझा नमस्कार. मी पण आज आश्चर्यचकित झालोय. मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे, 7 निवडणुका मी बघितल्या, पण सुधाभाऊ असं नाही मी पाहिलं. या ठिकाणी इतिहासाच्या गोष्टी केल्या गेल्या, पण कर्जतमध्ये एक इतिहास घडला अशोक शेठ, तो सांगताना आपण विसरतोय की काय? एक राष्ट्रीय पक्ष, त्याचे 100% कार्यकर्ते या सुधाभाऊच्या बरोबर पक्षाचा त्याग करून एका मिनिटामध्ये हजर झाले. हा या कर्जतचा इतिहास आहे, कर्जत खालापूरचा इतिहास. मी महाराष्ट्रामध्ये अनेक नेते बघितले, अनेकांची चरित्र वाचली, पण महाराष्ट्रामध्ये असा किस्सा घडलेला मी पाहिला नाही. सुधाभाऊ, तुमच्या मध्ये काय जादू आहे, काय रसायन आहे, मलाही माहित नाही. कदाचित तुमचं संशोधन आम्हाला भविष्य काळामध्ये करावं लागेल की अशा पद्धतीचं कुठलं लोहचुंबक तुमच्याकडे आहे की जनता तुमच्याकडे सातत्याने येते. या ठिकाणी आमचे सारे मित्र बोलून गेले. मागच्या निवडणुकीमध्ये इथे असलेले लोक म्हणतील, भरत बघत तू तर महेंद्रच्या बरोबर होता. अरे मी होतो ना महेंद्रच्या बरोबर, कारण महेंद्र तरुण होता. मला वाटलं हा तरणा बाणगडी आहे, निवडून देऊ, काहीतरी चांगलं करेल, भलं करेल, लोकांचं काहीतरी कल्याण करेल. आणि महेंद्रच्या निवडणुकीमध्ये मी या संपूर्ण पट्ट्यामध्ये फिरत असताना लोकांना शब्द दिला होता. आमच्या बापदादांचा इतिहास आहे, आमच्या बापदादांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलंय. आजही आमची कर्जत खालापूरची लोक, ज्यांच्याकडे सुधाभाऊ तुम्ही कमवलेल्या कष्टाच्या पैशातून पाण्याचा टँकर पाठवताय आणि आमदाराला मात्र त्याचं काही वाटत नाही. अरे तुझ्या आमदारकी, तुझा हा करोडो रुपयांचा फंड, तुझी बुद्धिमत्ता काय सडली होती का कुजली होती? जर तू या ठिकाणी वाहणारी, या ठिकाणावर बरोबर एक 3 किलोमीटर अंतरावर, 4 किलोमीटर अंतरावर टाटा कंपनीच्या उद्योग समूहाचं पाणी, लाखो लिटर पाणी त्या आमदारांना कधी दिसलं नाही, कारण ते दृष्टीहीन होते की काय मला माहित नाही. फक्त एक मोतीबिंदू होता की अगदी आंधळे होते तेही मला कळत नाही. परंतु एक आहे की ते पाणी उचलून तुमच्या गावापर्यंत आणू, अशा पद्धतीचा भाऊ त्या कालखंडामध्ये आम्ही लोकांना शब्द दिला होता. मला वाटलं होतं हा आमदार झाल्यावर नक्की ते करेल, आणि म्हणून मी त्याच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमामध्ये म्हणालो होतो की महेंद्र थोरवे, लोकांची तहान भागवा, तुम्ही 25 वर्ष आमदार राहाल. परंतु त्याचे केलेलं काम बघितल्यानंतर मलाही रोज वाटतं की त्याची 5 वर्ष कधी संपणार आणि तो कधी घरी बसणार. सुधाभाऊच का आमदार पाहिजे. सुधाकर घारे 2014ला युवकचे अध्यक्ष झाले. युवकचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यावेळची झालेली निवडणूक आदरणीय सुरेश भाऊ लाड आमचे नेते हे त्यावेळी निवडणूक लढत होते. सुधाभाऊंनी युवकांची एक मोटार बाईक काढली होती, आपण कर्जतकरांनी बघितली असेल. आणि त्यावेळेला सुरेश भाऊ लाड हे केवळ 1700 ते 1800 मतांनी विजयी झाले होते. त्या विजयाचा शिल्पकार हा सुधाकर घारे आहे, या ठिकाणी सांगताना मला गर्व वाटतो. त्यावेळी मी विरोधामध्ये होतो. सुधाकर घारे 2017ला जिल्हा परिषद सदस्य झाले. 2000ला जिल्हा परिषद सदस्य होत असताना त्याच निवडणुकीमध्ये स्टेशन ठाकूरवाडी नावाचं एक आदिवासी गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. रात्रीच्या वेळेला दोघे भाऊ त्या ठिकाणी गेले की बाबा तुमच्या गावचा जो काय प्रश्न आहे तो आम्ही सोडू, आम्हाला तुम्ही मतदान करा. लोकांचा नकार होता. लोकांना त्यांनी सांगितलं जर आमच्यावर विश्वास नसेल तर तेवढे पैसे आम्ही तुमच्या समोर ठेवतो.
लोक म्हणाले सुधा भाऊ आम्हाला तुमचे पैसे नको, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, आम्ही आमचा निर्णय मागे घेतो आणि 600 मतांच्या पैकी 565 मतं या माणसाला देण्याचं काम केलं आणि त्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पूर्ण केला. खऱ्या अर्थाने ते काम खासदाराचं होतं, आमदाराचं होतं. या ठिकाणचे खासदार आमदार झोपलेले असताना सुधा घारे मात्र भोपाळपर्यंत गेले, वन खात्याची त्या ठिकाणी परवानगी आणली आणि आज स्टेशन ठाकूरवाडीमध्ये गेल्यानंतर त्या गावाला एक उत्तम पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे, त्या गावात पाण्याचा पुरवठा केलेला आहे. दिलेला शब्द पाळणारा हा माणूस जर कोण असेल तर त्याचं नाव सुधाकर घारे. मला दुसरी गोष्ट सांगायची आहे, स्टेशन ठाकूरवाडीचा रस्ता करत असताना सुधा भाऊनी डांबर खाल्ले नाही, सुधा भाऊनी त्या ठिकाणची खडी खाल्ली नाही, सुधा भाऊनी त्या ठिकाणी टँकरने पाणी मारायचं तेही कमी केलं नाही. आज रस्ता होऊन 3.5 वर्षाचा कालखंड लोटला. आमदार थोरवे आणि तुमचे सारे सहकारी स्टेशन ठाकूरवाडीला जाऊन या, तुमच्या सोबत असणाऱ्या ठेकेदारांना घेऊन जा. कर्जत तालुक्यामध्ये आलेला तुमचा करोडो रुपयाचा डांबर तुम्ही खाल्लात, तुम्ही करोडो रुपयांची खडी खाल्लीत, तुम्ही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि मध्ये कधीतरी म्हणता अरे भरत भगत आम्हाला फसवतो. अरे मी क्रांतिकारकाचा पोरगा आहे रे, भ्रष्टाचारी माणसाची पालखी मी का माझ्या खांद्यावर घेऊ. मला हा माणूस आवडतो ना, याने लोकांची तहान भागवले 2017 पासून, याने कोरोना कालखंडामध्ये लोकांची भूक भागवले. या ठिकाणी काम करत असताना मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगेन की आमची माथेरानची एक मायमावली आहे, ती एकदा सुधा भाऊंकडे एका पत्रकाराच्या माध्यमातून आली. तिचे पती यमसदनी गेलेले आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे आणि मग त्या माऊलीला एक 4 वर्षाची मुलगी आहे, जिला वाचा नाही, जिला कानामध्ये आवाज येत नाही. पुण्यासारख्या एका नामवंत हॉस्पिटलने त्यांना ठिकाणी रिक्वायरमेंट दिली की तुमच्या मुलीच्या कानाचं ऑपरेशन केलं तर तुमची मुलगी बोलू शकते. गरीब माऊली कुठे फिरणार, 1,09,000 रुपयांचा खर्च आणि ही बातमी ह्या माणसाच्या कानावर आली. या माणसाने त्याला बोलून घेतलं कर्जतच्या कार्यालयामध्ये. 1,09,000चा चेक, ज्या घरामध्ये एक मत आहे त्या मतदारांच्या घरामध्ये त्या मुलाला त्या ठिकाणी मदत केली. आणि काही मूर्ख म्हणतात की सुधा घारे कसा काय देव माणूस. मग तुम्हाला देव माणूस म्हणायचं का डांबर खाणारा ना, हा कावात देणारा माणूस आहे, या ठिकाणी सगळ्या लोकांची सेवा करणारा माणूस आहे. मी एवढंच सांगत नाही मित्रांनो, असाच एक प्रकार आहे तुमच्या पळसधरी भागामध्ये धनगर समाजाचं नांगरे कुटुंब आहे. त्या नांगरे कुटुंबामध्ये एका मुलाला दोन्ही कानामध्ये आवाज येत नाही, तो डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्यांना एस्टिमेट दिला, त्याची किंमत होती 3 लाख रुपये. त्याचंही प्रकरण सुधा भाऊंकडे आलं. सुधा भाऊने 3 लाख रुपयाचा चेक दिला. तो माणूस कानामध्ये ऐकायला लागला, मग याला देव माणूस म्हणू नका काय, तुला खडी खाणाराला म्हणू काय, खडी खाणाराला मी देव माणूस म्हणायचं का. म्हणून हा देव माणूस आहे. माझ्या गावातला विषय सांगतो. माझ्या गावामध्ये गायकवाड कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये एका माणसाच्या डोळ्याचा पार त्याला त्रास झाला, डोळ्यामध्ये दिसायचं बंद झालं. गाव बैठकीच्या निमित्तानं सुधा भाऊ अवसरेला आले. त्यांची पत्नी सुधा भाऊंना भेटली, भाऊ माझ्या नवऱ्याचा डोळा गेलाय हो, त्याला काय मदत करता येईल ते बघा. वार मंगळवार होता. सुधा भाऊने ऑर्डर केली, बुधवारी सकाळी या, डॉक्टर सरोदेना दाखवा. डॉक्टर सरोदेना हॉस्पिटलला त्यांनी फोन केला, या माणसाला योग्य ती ट्रीटमेंट करा. त्याचा 32,000 रुपयाचा खर्च सुधा भाऊने दिला. मग हा देव माणूस नाही तर तुम्हाला काय डांबर खाणारा ना देव माणूस म्हणत आम्ही. तुम्ही या गोष्टी सांगताय कोणाला, याचा सगळ्या अर्थाने जर विचार केला तर तुम्हाला निश्चित पद्धतीने सांगतो तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय. सुधाकर घारे ज्या जिल्हा परिषद प्रभागात निवडून आले, त्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये सुधा भाऊंनी रेडिसन ब्ल्यू नावाचं हॉटेल आणलं, त्या भागामध्ये मर्चंट नेव्हीचं एक कॉलेज आणलं, त्या भागामध्ये एक उद्योग आणले आणि त्या भागातल्या 2-2.5 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी, कायमस्वरूपी नोकरी देण्याचं काम केलं. मग याला देव माणूस म्हणू नको तर तुम्हाला डांबर खाणारा देव माणूस म्हणू. परिस्थिती बदलत आहे. सुधाकर घारेंच्याकडे भाई विलास सोरे बोलल्याप्रमाणे एक विजन आहे, एक दूरदृष्टी आहे. हा दूरदृष्टीचा नेता आहे. सुधा भाऊने केवळ ह्याच गोष्टी केल्या नाही, सुधा भाऊने त्यांच्या गावामध्ये एक शाळा निर्माण केली आहे. मी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलंय की ग्रामीण भागातून मुलं शहरामध्ये शिकायला जातात. सुधा भाऊंच्याकडे काय चमत्कार आहे मला माहिती नाही. त्यांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये कर्जत शहरातले 800 हजारो मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकायला जातात. हा त्यांचा दृष्टिकोन आहे. या ठिकाणी सगळ्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर उद्याच्या कालखंडामध्ये मी नेहमी सांगत असतो, आम्ही कधीतरी गाणं ऐकतो,
बनसागर भारत ओ विश्वात शोभून राहो. महेंद्र थोरवे किती व्यायामशाळा बांधल्या हो तुम्ही कर्जत तालुक्यात. महेंद्र थोरवे किती क्रीडांगण तुम्ही उभी केली कर्जत तालुक्यात. किती तरुणांच्यासाठी तुम्ही काम करताय. महेंद्र थोरवे तुमचा ते जे काय जाहीरनामा होता तो जाहीरनामा मीच सांगत होतो लोकांना. त्या जाहीरनाम्यामध्ये आपण शब्द दिला होता की आदिवासी बांधवांना मी नोकऱ्या देऊ. माझा प्रश्न या सभेच्या माध्यमातून कशाच्या नाक्यावरून बजरंग बलीच्या आणि छत्रपती शिवरायांच्या साक्षीने महेंद्रला प्रश्न विचारतो. महेंद्र जरा एकदा तुझी ती यादी जाहीर कर रे. काल कोणतरी पत्रकार परिषदेमध्ये म्हणत होते की महेंद्रने म्हणे फार काम केलं आणि मग तुमचा कुठं जाहीरनामा आहे. त्यांना हा मी बाय पोस्ट पाठवतो आणि कुरिअरने पण पाठवतो. हे सुधाकर घारेने उपाध्यक्ष झाल्यावर केलेलं काम आहे. हे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही जे काल सांगत होते पत्रकार परिषदेत त्यांचा नेता, त्याच्यासाठी माझं सांगणं आहे तुला कुरिअरने तुझ्या घरापर्यंत पाठवतो. सुधाकर घारे काय करणार या ठिकाणी वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याप्रमाणे सुधाकर घारे या ठिकाणी काम करणार आहे. त्याला जाहीरनामा असा शब्द आहे. हे पत्र हे पण तुम्हाला कुरिअरने पाठवतो. माझा विश्वास आहे सुधाकर घारेने ज्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद प्रभागामध्ये काम केलंय, आम्हाला कर्जतमध्ये त्याची गरज आहे. कर्जतमध्ये म्हणे ग्रीन झोनमुळे MIDC येणार नाही. सुधा भाऊ मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यावर सरकारला हा प्रश्न विचारा. राज्य सरकारचं धोरण आहे गाव तिथे ST, तालुका तिथे MIDC आणि तालुका तिथे ITI. हे तुम्हाला सांगावं लागेल. अरे आम्ही आहोत सुधाभाऊंच्या बरोबर. आम्ही सुधाभाऊंच्याच बरोबर आहोत. उरलेलं आयुष्य सुधाभाऊंच्या बरोबर लावणार आहोत. पण चुकीचं काम केलं तर नाही थांबणार. हाय माझा शब्द आहे. आणि मला खात्री हा माणूस चुकीचं काम करणार नाही. हा माणूस करेल ते योग्य करेल. खिच्यामध्ये हात घालून लोकांना हॉस्पिटलसाठी मदत करणारा, खिच्यामध्ये हात घालून लोकांना शिक्षणासाठी मदत करणारा असा हा तुमचा माझा नेता या भविष्य काळामध्ये निश्चित पद्धतीने 20 तारखेच्या मतदानामध्ये 23 तारखेला आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आता एक आहे की आमदारांनी काय केलंय, 2 सुधाकर घारे उभे केलेत. एक आहे सिंधुदुर्गातला आणि दुसरा कुठला तरी जालनाचा. त्या जालनावाल्याकडून पैसे घेतलेत आणि त्याचा प्रचार करतो कोण, महेंद्र थोरवे. त्या सिंधुदुर्गवाचे पैसे घेतलेत आणि त्याचाही प्रचार करतो कोण, महेंद्र थोरवे. अरे तू सगळ्यांचाच प्रचार करतो. अरे तुझा प्रचार कर. तुझ्या प्रचारासाठी तुला वेळ नाही आणि तू 2-2 लोकांचा प्रचार करतो आणि लोकांची दिशाभूल करतो. महेंद्र थोरवे तू किती स्टिकर चिटकाव, तुला पाहिजे तेवढा प्रचार कर त्या दोन्ही घारेंचा. आमचा हा घारे पैलवान अप्पा घारेनी परशुराम घारेनी माजवलेला पैलवान 23 तारखेला तुला चितपट केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी एवढ्यासाठी आत्मविश्वासाने या ठिकाणी बोलतोय की मी जेव्हा गावागावात फिरतो, मी सुधाभाऊंच्या बरोबर फिरलो आणि मी व्यक्तिगत फिरलो. सुधाभाऊ तुम्हाला आनंदाने सांगतो सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांनी आदिवासींनी कामगारांनी या सगळ्यांनी तुमची निवडणूक हातात घेतली. तुमचा पराभव करणं आता कुणाच्याही बापामध्ये ते शक्य नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे परंतु तो फसवणूक करतो, त्यांनी टाकलेला राजकीय डाव आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आजचा 4था दिवस आहे. तुम्ही सगळे मंडळी अगोदरचे राष्ट्रवादीवादी आहेत आणि तुमच्या मनामध्ये शल्य आहे. तुमची राष्ट्रवादीची आमदारकी त्याने हरवलेली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता भले आज त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग केला असेल आणि परिवर्तन विकास आघाडीमध्ये आला असेल तरी मुळामध्ये तुमच्या नेत्याचा त्यांनी पराभव केलाय. त्याच्या पराभवाचा बदला चुकता करण्याची तारीख 20 आहे. पेटून उठा, पेटून उठा. ज्याने तुमच्या पक्षाचा पराभव केला त्याचा पराभव करण्याची नामी संधी तुमच्यामध्ये आली आहे आणि म्हणून बेसावध राहू नका. 4च दिवस राहिलेत. या 4 दिवसानंतर तुमच्या मनामध्ये असलेलं, तुमच्या उरामध्ये असलेलं स्वप्न ज्याला तुम्ही आमदारकी म्हणता आणि तो आमदार तुमच्या जवळचा असावा, तुमच्या हक्काचा असावा, याच्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न 4 दिवस सातत्याने चालू ठेवा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. या ठिकाणी परवा कडावला आमदार महोदयांचा प्रचार होता. कडावमध्ये प्रचाराला आले असताना आपल्या सर्वांचे नेते मनोहर अप्पा पाटील गणेगाव चिंचवलीचे तुम्हाला मंडळीला माहीत असतील, त्यांनी कडावमध्ये आमदारांना साष्टांग नमस्कार घातला की बाबा आमदार आहेत त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. आणि हे जाताना त्यांना म्हणतायत तुला बघून घेईन, तुला संपवीन, तुला खपवीन. महेंद्र हे सोड आता तुझी खपायची वेळ आली. ती तारीख आहे 20 तारखेला लोक तुला घरी बसवतील आणि तुझा कार्यक्रम झालेला आहे. महेंद्र
आता तू याला खपवीन त्याला खपवीन ह्या दादागिरीच्या गोष्टी करू नको. आता चालताना रस्त्यामध्ये एखादा शेर असेल त्यांनी समजून जायचं सव्वा शेर पुढे उभा आहे. महेंद्र आमचा सव्वा शेर इथं बसलाय आणि हा उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये त्याची सव्वा शेरी वापरून लोकांची तहान भागवेल, लोकांना रोजगार देईल, लोकांचा ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवेल. या भागामध्ये जर उद्योग आणायचे असतील तर मग एक आणि आणलेले रेडिसन ब्ल्यू असा एखादा उद्योग प्रत्येक जिल्हा परिषद भागामध्ये आणला आणि जिल्हा परिषद विभागात हजार हजार कार्यकर्ते कामाला लागले तर तुमच्या माझ्या तालुक्यातला रोजगारीचा प्रश्न सुटणार आहे आणि तो सोडवण्यासाठी त्याचं उत्तर आहे सुधाकर घारे. सुधाकर घारे आमदार होणे ही काळाची गरज आहे. सुधाकर घारे आमदार झाल्यावर कोणाला काय मारणार नाही, झोडणार नाही. महेंद्र थोरवे जर म्हणत असतील मी दादागिरी करत नाही, मग प्रसाद सावंतला माथेरानच्या रॉयल गार्डनच्या समोर महेंद्र कुणी मारला रे? कुणी मारला त्याला? रस्त्यामध्ये गाड्या अडवून लोकांच्यावर पायपाने कोण फटके मारतात? कुणाचे कार्यकर्ते? तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो जाता जाता, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, नावासेवा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालाय. या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्या शिवसेनेचे युवकचे अध्यक्ष, ज्यांचं नाव आहे अमर मिसाळ, जे पंचायत समितीचे सभापती होते. ही फक्त नाव आहे. जमिनीच्या भूखंडाची ज्या दिवशी मी किंमत बघितली अशोकशे, त्याची किंमत 265 कोटी रुपये. 265 कोटी रुपये अमरकडे आल्याने, आमच्या मानवीवाड्याकडे आल्याने, तैवलीच्या मराठीकडे आले तर ते सारं चांगलं जीवन जगतील. पण त्यांना फक्त मोरखे केलेत आणि त्या टीमचा खरा कॅप्टन महेंद्र थोरवे आहे. आजच्या सभेच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो, अरे तुमचं चालवा ना बाबा. ती कंप्लेंट काय कोणी काय माणसाने केली नाही, तिथल्या तहसीलदाराने केले. कुठं आहे तुमचा कायदा आणि कुठं आहे कानून? म्हणून या ठिकाणी तुम्ही बोलता ना उत्तम भाई, ती गोष्ट करिए संविधान खतरे में है. कुठे गेला कायदा? चला आमच्या इथं पुंडलिक देशमुखकडे थोडीशी बारीकशी केस झाली, त्याच्या घरी रोज पोलीस, अरे करोडो रुपयाची जमीन विकली, ते स्टेजवर भाषणं करतायत. वा रे वा पोलिसांनो, हा कुठला कायदा आणि कुठलं राज्य आणि कुठले हे सगळे नियम? माझी त्या पोलिसांना विनंती, आमची तुमची काय दुश्मनी नाही. उद्याच्या कालखंडामध्ये सुधाभाऊ आमदार होणार आहेत. सुधाकर भाऊ तुम्हाला फोन करून खोटं सांगणार नाही. याच्यावर ॲट्रॉसिटी लावा, याच्यावर 307 लावा, याच्यावर आमका कलम लावा, हे सुधा घारे करणार नाहीत हा शब्द तुम्हाला देतो. आणि सुधा घारे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघातली दादागिरी आपण संपवल्याशिवाय राहणार नाही. ती दादागिरी संपवताना कायद्याची मदत घेऊन आपण करू. त्याच्यासाठी मारामारी करायची गरज नाही, परंतु कायद्याचे रक्षकच भक्षक झाले तर मात्र त्या गोष्टी होणार नाहीत. त्या गोष्टीसाठी सुधाभाऊ आमदार पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, उद्याच्या कालखंडामध्ये महेंद्र जर आमदार दुर्दैवाने झाला, तुमचा 7-12 विकाला कमी करणार नाही. 7-12ला त्याला मालक लागत नाही. कुठल्याही माणसाचा फोटो लावतो, नाव त्या मालकाचं सांगतो, कुठेही खरेदी करतो. माझ्याकडे आंबिवलीचं एक प्रकरण आहे. आंबिवलीमध्ये पण 23 एकर जागा एका व्यापाऱ्याची त्यांनी विकली आहे. त्याच्यामध्ये त्याचा भाऊ मनोहर आहे. मग हे असे धंदे, उद्या तुमच्या आमच्या जागा, तुमची आमची आई, तुमची आमची ताई, तुमचा माझा दादा, तुमचा माझा बाबा, तुमचा माझा काका जर सुरक्षित राहणार नसेल तर वेळीच सगळ्यांनी सावध व्हा. 20 तारखेला हे तुमचं जे बोट आहे, या बोटामध्ये ताकद आहे. या बोटातली शक्ती त्या ठिकाणी वापरा. रिक्षा समोरील बटन दाबा. माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे, सुधाकर घारेंना आपण कधी याच्यापूर्वी मतदान केलंय का? मला आवाज येत नाही. आपण कधी मतदान केलंय? सुधा घारे आपल्याकडे टँकरने पाणी पाठवतात. सुधाकर घारेंनी कोरोनामध्ये धान्य पुरवलं. सुधाकर घारे आरोग्यासाठी मदत करतात. सुधाकर घारे शिक्षणासाठी मदत करतात. मग सुधाकर घारे जर आपल्यासाठी करतात तर 20 तारखेला आपण नको का करायला मतदान? रिक्षेसमोरील बटन दाबा आणि सुधा घारेंना विजयी करा. तुमचा माझा आपल्या सर्वांचा जनसेवक हा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार सज्ज झालेले आहेत. ही कार्यकर्त्यांची मेहनत आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे, कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांच्यामुळे, कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे 20 तारखेला सुधाभाऊंना मतदान होईल आणि 23 तारखेला सुधाकर भाऊ विधान भवनामध्ये पोहोचतील हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की विरोधकांच्या प्रचारापासून थोडे सावध व्हा. त्या ठिकाणी काल कशेळ्याला काय झालं, सुधाभाऊंचीच माणसं आलेत म्हणून लोक पेरू कापून खायला घातले. ते या बसा, सुधाभाऊंची माणसं या बसा. एक व्हिडिओ आलाय बघा. त्या ताईने जेव्हा त्यांना ओळखलं तेव्हा त्यांनी बोलले या बसा. ती समजली की आता आमचं काहीतरी करतील. लोकांनी सुधाभाऊ म्हणून चहा पाजला, लोकांनी सुधाभाऊ म्हणून पेरू खायला घातले. आता या हरामखोरांना पेरू चहा वगैरे काय देऊ नका. आलेल्या लोकांच्यावर बारीक लक्ष ठेवा. 3 दिवस 4 दिवस उरलेत, रात्र वैऱ्याचे आहे.
आपण सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली, जे काय काबाड कष्ट केलेत, त्या काबाड कष्टातून उद्याच्या कालखंडामध्ये तुमचा माझा आपल्या सर्वांचा नेता सुधाकर भाऊ आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.